हे दोन वैचारिक लेख मी लिहिले आहेत. दोन लेख ते आपणास वाचून दाखवतो. पहिला लेख आहे घर कसे फाटते. घर कसे फाटते. जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये धुमसचक्री चालू असते. भावाभावांमध्ये भांडणे होतात. जावाजावांचे दावे असतात. नवरा बायकोचे नेहमी क्लॅशेस आहेत. बाप लोकाची बाचाबाची आहे वगैरे. वरून सर्वांचे घरे शांत दिसतात, परंतु घराच्या मध्ये बॉम्बस्फोट होत असतात. प्रत्येकाची घरे फाटलेली आहेत. परंतु अडचण अशी आहे की एकमेकांशिवाय राहताच येईना. तुझे माझे जमेना आणि तुझ्याशिवाय होईना. हे सगळे केवळ स्वभाव भिन्नतेमुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत. वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यावर तर उलट सर्वांना परस्परांबद्दल कितीतरी ओढ पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, आस्था आपुलकी पाहिजे. पण इथं तर दिवसेंदिवस तिडीक वाढतच जाते. आमच्या एका परिचित गृहस्थाचे दुःख तर काय सांगावे. एकाचं दुःख, जन्मभर त्याने बायकोचे व मुलांचे भरपूर लाड केले. त्यांना सर्व प्रकारचे आर्थिक, कौटुंबिक, मानसिक सुख दिले. 1% देखील भीती, त्रास, धाक, दडपण काहीच नाही. सगळे सुख. तरीही घरची सगळी मंडळी त्याचा पदोपदी अपमान करतात, अवहेलना करतात, उद्धटपणे बोलून त्याचे डॉमिनेशन करतात. कदाचित अति लाडाचा तर हा परिणाम नसेल. मुलगा त्याला काही चुकले की म्हणतो, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, बापाला म्हणतो. आणि त्याची बायको त्याला एकदा म्हणाली होती नवऱ्याला की तुमच्या तोंडावर थुंकायला पाहिजे. आता विचार करा, हे ऐकून त्या गृहस्थाचा अहंकार किती दुखावला गेला असेल. आता तो घर सोडून निघून जाण्याच्या विचारात आहे. तो रिटायर झाला होता. डिपार्टमेंटतर्फे त्याला 10 लाख रुपये ग्रॅज्युटी मिळाली आणि पेन्शन देखील त्याला दरमहा 25,000 बसली. खरं तर त्याने मुलाच्या आणि बायकोच्या नावे प्रत्येकी 5-5 लाख रुपये बँकेत फिक्स टाकण्याचा विचार केला होता. पण त्याला अशी वर्तवणूक दिल्यामुळे त्याने तो विचार कॅन्सल केला. सांगायचे तात्पर्य काय, विनाकारण चांगले घर फाटते ते असे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी की काही बायका आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने नोकरी करतात. त्या नोकरी करणाऱ्या बायका देखील नवऱ्यांना घाबरतात, दबून राहतात. मग ज्या बायकांना मुलांना नोकरच नाहीत, त्यांनी त्या घरातील कर्त्या पुरुषाला किती लावून राहायला पाहिजे. आपल्यापेक्षा त्याचा मूड महत्त्वाचा आहे हे त्यांना कळायला पाहिजे. आता हा माझा दुसरा लेख. असेही होते, होऊ शकते. असेही होते, होऊ शकते. बऱ्याच वर्षापूर्वी टी व्हीवर एक आश्चर्यकारक सीडी पाहायला मिळाली होती. आपण सर्वांनीच ती पाहिली असेलच. बरेच वेळेस ते दृश्य त्याने दाखवले आहे आणि सर्व लोकांनी ती फिल्म पाहून फार आश्चर्य वाटले आहे. त्यामध्ये त्यांनी असं दाखवलं आहे की हरणाचे एक छोटे अशक्त पिल्लू आणि एक मोठी सिंहीण. खरं तर हरण वगैरे पाहिल्याबरोबर कुठलाही वन्य पशु त्याच्यावर झडप घालून त्याचा फडशा पडतो. पण ती सिंहीण त्या छोट्या हरणाला काहीही इजा करीत नाही. ती त्या हरणाच्या दुबळ्या पिलाबरोबर सतत फिरत राहते, त्याची काळजी घेत असते, इतर प्राण्यांपासून त्याचे रक्षण करीत असते, त्याला जपत असते. ते पिल्लू कुठे पडले, धडपडले की लगेच त्याला ती सावरून धरत असते. ती अगदी आपल्या पिलाप्रमाणे या पिलावर माया करते. ते पिल्लू इतके निरागस असते की त्याला कल्पनाही येत नाही की आपला काळच आपल्याला सांभाळीत आहे. ते त्या सिंहिणीला आपली आईच समजून चालत असते. परंतु नंतर दुर्दैवाने त्या हरणाचे पिल्लू दुसऱ्या एका सिंहाच्या तावडीत सापडते आणि त्याचा मृत्यू होतो असे दाखवले आहे. त्या पिल्लाच्या मृत्यूने सिंहिणीला देखील खूप वाईट वाटते. ही मालिका बरीच मोठी होती आणि टी व्हीवरती बरेच वेळा दाखवली. या ठिकाणी आमच्या मनात प्रश्न उद्भवतो, हे शक्य आहे काय? जो एखाद्याचा भक्षक आहे तो त्याचा रक्षक होऊ शकतो का? पण आपण तर प्रत्यक्ष पाहत आहोत ना. त्याचं काय? काही जणांचे असे मत आले की त्या सिंहिणीचे खरे पिल्लू मेले असेल आणि नंतर या हरणाच्या छोट्या पिल्लाला पाहून तिची वात्सल्य भावना जागृत झाली असेल. त्या पिल्लाच्या रूपात तिला आपलं स्वतःचं पिल्लू दिसलं असेल. काहींचं मत असं आलं की त्या सिंहिणीला सिक्स्थ सेन्स प्राप्त झाला होता. सिक्स्थ सेन्स. त्यामुळे तिला असे दिसून आले की हे हरणाचे पिल्लू गेल्या जन्मीसुद्धा तिचे स्वतःचे पिल्लू होते. फक्त या जन्मी ते हरण झाले आहे. सिक्स्थ सेन्समुळे. काही का असेना, पण ती पूर्ण सीडी खरोखरच खूप हृदयस्पर्शी वाटली. ज्याला अगदी टचिंग म्हणतात अशी. जनजागृती करणारी होती आणि म्हणूनच कदाचित ती बरेच वेळा दाखवली असेल. आणि विशेष म्हणजे ती पूर्णपणे सत्य होती. त्यामुळे ती जास्त प्रभावशाली ठरली. अशा भावनात्मक मन हेलावून टाकणाऱ्या मालिका हव्यात, म्हणजे खऱ्या अर्थाने माणसातला माणूस जागा होईल असं मला वाटतं.